नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत ना, त्याचा विषय स्पिरिट गाईड्सने हा दिलेला आहे. व्हॉट इज द फेथ ऑफ द प्रेझेंट सिच्युएशन ऑन युअर माइंड. जी आता प्रेझेंट सिच्युएशन तुमची असेल, जी काही असेल, फायनान्शियली असेल किंवा करिअरमध्ये असेल किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये रिलेशनशिपमध्ये असू शकते. जी काही सिच्युएशन तुम्ही फेस करत असाल किंवा ज्याचा तुम्ही आता एक विचार करताय किंवा ज्याच्यावरती एफर्ट्स घेताय तुम्ही, त्याचं फेथ काय आहे, फ्युचरमध्ये त्या बाबतीत तुम्हाला काय घडलेलं पाहायला मिळणार आहे, ते आपण आज बघणार आहोत. त्यासाठी आज रीडिंग करूया. मी इथे 3 पाइल सिलेक्ट करते. हे ओरॅकल डेक्स वापरणार आहे मी आणि हा टॅरो डेक वापरणार आहे. इथे 3 पाइल्स मी सिलेक्ट करते. पाइल नंबर 1, पाइल नंबर 2, पाइल नंबर 3. पाइल नंबर 1 विक्ट्री हे साईन आहे, हे सिक्रेट साईन आहे आणि त्याचा मेसेज आहे, त्याचा फिजिकल मेसेज आहे. If you are brave in the face of the adversity, you will succeed. Try not to be swayed by the opinions of the others. Stay on the right path and you will be assured of the victory. Best foot forward. हा मेसेज आहे, फिजिकल मेसेज. सो पाइल नंबर 1ला आपण एक क्रिस्टल देऊया. अमेथाइस्ट हा क्रिस्टल आहे पाइल नंबर 1साठी. पाइल नंबर 2 परफेक्शनचं कार्ड आहे. त्याचा मेसेज वाचूया. फिजिकल मेसेज आहे. अन ऑन गोईंग सिच्युएशन रिचेस इट्स कन्क्लुजन, ब्रिंगिंग अ न्यू फेज ऑर ऑपॉर्च्युनिटी, अन इम्पॉर्टंट बॉन्ड ऑर रिलेशनशिप, युनिटी, टुगेदरनेस अँड इक्वालिटी. हे काही कीवर्ड्स आहेत त्याचे. परफेक्शनचं कार्ड आहे पाइल नंबर 2 आणि त्याला आपण ॲमेझोनाईट हा क्रिस्टल देऊया. ॲमेझोनाईट. पाइल नंबर 3 हिलिंग हे चित्र आहे. हिलिंग हे सिक्रेट साईन आहे आणि त्याचा फिजिकल मेसेज आहे. दिस इज अ टाईम फॉर हिलिंग. गेट टू द कॉज अँड द सिम्टम्स विल heal themselves. Consider your mind, body and spirit in determining where the healing is needed. असा मेसेज आहे. आणि याला आपण क्रिस्टल देऊया. रेड जास्पर हा क्रिस्टल देऊया आपण त्याला. सो पाइल नंबर 1 विक्ट्रीचं कार्ड आहे. ॲमेथाइस्ट त्याचं क्रिस्टल आहे. पाइल नंबर 2 परफेक्शनचं कार्ड आहे, त्याला ॲमेझोनाईट हा क्रिस्टल आहे. आणि पाइल नंबर 3 हिलिंगचं कार्ड आहे, त्याला रेड जास्पर हा क्रिस्टल आहे. सो ह्या 3 पाइल्स आहेत, त्यातलं तुम्ही सिलेक्शन करा. इंट्युटिव्हली सिलेक्ट करा. इंट्युटिव्हली म्हणजे अगदी बघताक्षणी एखादं चित्र आवडलं असेल किंवा एखाद्या वेळी आपली नजर खिळून राहते, मग त्यावेळी समजायचं की आपल्याला इंट्युएशन गाईड करते. दुसरं म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त पाईलसुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता, पण सिलेक्शन असेल ते इंट्युटिव्हली होऊ दे. आणि सिलेक्शन झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टँड आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डायरेक्टली रीडिंगला जाता येईल. पूर्ण व्हिडिओ बघण्याची गरज नाही. सो आता आपण लगेचच रीडिंगला स्टार्ट करूया.
पाईल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमचे ओरॅकल कार्ड्स मी पहिल्यांदा ड्रॉ करते. टी लिव्स पाहूया. एक ग्रीन कार्ड घेऊ आपण, हे ब्लू कार्ड एक घेऊ आणि एक कार्ड घेते, हे घेते, हे घेते, हे घेऊ. टॅरो कार्ड्स ड्रॉ करूया. बॉटम ऑफ द डेक नाईट ऑफ कप्स हे कार्ड आहे. आधी आपण ओरॅकल कार्ड्स बघूया. कन्फ्युजन हे सहस्त्रार चक्र विथ कन्फ्युजन हा मॅसेज आहे. त्यानंतर टुगेदरनेस हे एक कार्ड आहे. मून इन ॲक्वेरियस विथ इंडिपेंडन्स ही एनर्जी आहे. टी लिव्स पाहू. सक्सेस, स्पियर, heartache over what you no longer have. Sorry. Kite, vacation. Grapes, time to go out and have fun. Horseshoe, good luck. आणि मी सॉरी. फर्स्ट कार्ड आहे द मॅजिशियनचं. खूपच छान सुरुवात मॅजिशियनने झाली आहे. क्वीन ऑफ वॉन्ड, एस ऑफ कप्स, नाइन ऑफ वॉन्ड, फोर ऑफ वॉन्ड, वॉन्डची कार्ड जास्त आहेत म्हणजे करिअर रिलेटेड आहे, तुमच्या वर्क रिलेटेड किंवा तुमचं पर्सनल डेव्हलपमेंट त्याच्याशी संदर्भात आहे. दुसरं नाईन ऑफ पेंटॅकल्स आणि एस ऑफ वॉन्ड. छान. तुम्हाला बहुतेक
कुठल्या तरी गोष्टीचे इमिजिएट रिझल्ट्स पाहायला मिळणार आहेत असं दिसतंय. येत्या काळामध्ये इमिजिएटली तुम्हाला त्याचे रिझल्ट्स पाहायला मिळतील. नाईट ऑफ कप्स आहे बॉटम ऑफ द टेक. सो नाईट ऑफ कप्स चांगलं कार्ड आहे. एक होप्स की तुम्हाला सगळे कार्ड्स दिसत आहेत. मी थोडा अँगल चेंज करते. इथे आता फर्स्ट ऑफ ऑल पहिलंच कार्ड आहे तुमचं विक्ट्रीचं आहे. दुसरं म्हणजे ते गुड लक आहे, तुम्हाला सक्सेस आहे. सक्सेसचं कार्ड आलं म्हणजे सक्सेस तुम्हाला मिळणार आहे. जे काही तुमच्या मनामध्ये आता ज्या गोष्टीवरती तुम्ही काम करत असाल किंवा ज्या संबंधी आता हे आपण रीडिंग करतो आहोत एक, तर त्या बाबतीत तुम्हाला डेफिनेटली सक्सेस मिळणार आहे हे इथे शुअर आहे पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे आपण हे विक्टरीचं कार्ड जरा पुन्हा एकदा वाचूया. If you are brave in the face of the adversity, you will succeed. Try not to be swayed by the opinion of the others. Stay on the right path and you will be assured of the victory. Best foot forward. आता हा मेसेज आहे ना, इनफॅक्ट हाच मेसेज आहे ना इथे या टॅरो कार्ड्समध्ये सुद्धा हाच मेसेज कन्वे होतो आहे की आता मे बी कदाचित तुम्हाला कन्फ्युजन असेल. जी काही सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये आहे कशा संबंधी असेल, करिअर असेल किंवा रिलेशनशिपमध्ये जे काय असेल, पण इथे वॉन्डची कार्ड जास्त आहेत. 9 ऑफ वॉन्ड आहे, 4 ऑफ वॉन्ड आहे, क्वीन ऑफ वॉन्ड आहे. सो ही कुठेतरी तुम्ही तुमची पर्सनल डेव्हलपमेंट किंवा मग एक करिअर वर्क रिलेटेड हे रीडिंग असावं असं मला जाणवतं आहे. दुसरं मे बी कदाचित आता या प्रेझेंट मोमेंटला तुमच्यामध्ये एक कन्फ्युजन आहे. तुम्हाला असं थोडंसं डाऊट वाटतं आहे की पुढे आपल्याला काही प्रॉपर रिझल्ट मिळतील नाही मिळतील. तुम्ही एफर्ट्स घेत आहेत बऱ्यापैकी. 9 ऑफ वॉन्ड सांगते आहे, खूप एफर्ट्स घेत आहे तुम्ही त्या दृष्टीने. पण मे बी आता हे सहस्रार चक्र आहे. सहस्रार चक्र हे आपल्या माथ्यावरती असं. सो तुम्हाला एक कुठेतरी एक विचारांमध्ये तुमच्या, पण इथे स्पोर्ट्सची कार्ड नाही आहेत. मेन म्हणजे फक्त वॉन्ड आहेत, स्वोर्ड नाही आहे. त्यामुळे एक विचारांचा गोंधळ नाही आहे तुमच्यामध्ये, पण थोडं कन्फ्युजन आहे तुमच्यात एक की कदाचित आपल्याला सक्सेस मिळेल की नाही मिळेल, किंवा जे का आता सध्याची जी कंडिशन आहे त्याचं काय पुढे होऊ शकेल याबद्दल एक म्हणजे काय रिझल्ट तुम्हाला मिळतील याबद्दल एक तुम्हाला अंदाज काढता येत नाही आहेत सध्या. मे बी अशी काहीतरी परिस्थिती आहे. जसं हे कन्फ्युजन म्हणजे हे ढग जे आहेत ना, जसं एक ते एक म्हण आहे ना, एव्हरी सिल्वर लायनिंग हॅज अ क्लाउड, तशा प्रकारचं काहीतरी. ही कथा पण तशीच आहे. एक थोडा टप्पा गाठल्यानंतर ते सगळे ढग विरळ होत जातात आणि क्लॅरिटी मिळते या स्टोरीमध्ये आहे. आता मी ती स्टोरी सांगत बसत नाही, कारण काय आपल्याला फक्त मुद्द्याची गोष्ट कळली म्हणजे झालं. सो मे बी आता या सिच्युएशनला काही कन्फ्युजन तुमच्यामध्ये असू शकतं, पण इवन हे मॅजिशियनचं कार्डसुद्धा असं दाखवत आहे. तुम्ही एफर्ट्स घेत आहे, तुम्ही काहीतरी रियालिटी क्रिएट करण्याचा प्रयत्न करताय, पण तुम्ही कन्फ्यूज आहात की तुम्हाला काय सक्सेस मिळेल ना मिळेल. तर इथे 9 ऑफ पेंटॅकल सांगतं की डेफिनेटली तुम्हाला इनफॅक्ट 4 ऑफ वॉन्ड आणि 9 ऑफ पेंटॅकल इन कंजंक्शन असं सांगतं आहे की डेफिनेटली तुम्ही जे काही करण्याचा प्रयत्न करताय, जे काही घडवण्याचा प्रयत्न करताय, जी रिॲलिटी तुम्ही स्वतः बनवण्याचा प्रयत्न करा, ज्यावरती तुम्ही काम करताय त्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली विक्ट्री आहे. हे 4 ऑफ वॉन्ड सांगतं. 4 ऑफ वॉन्ड ह्या सगळ्या गोष्टी अलाईन होणं आपल्या लाईफमध्ये, एक बॅलन्सिंग होणं आणि विक्ट्री, एक विजयोत्सवाचं कार्ड आहे. हे कम्प्लिशनचं कार्ड आहे. मॅसेज पण आहे कम्प्लिशनचा. सो तिथे विक्ट्री मिळणार आहे आणि ॲज वेल ॲज तुम्हाला एक फायनान्शियल सिक्युरिटीसुद्धा आहे.
सगळ्या बाजूने एक मटेरियल लाईफ तुमचं चांगलं होईल. एक रिसोर्सेस तुम्हाला आपले वाढवता येतील. हे एक एंड रिझल्ट दाखवतं. आणि जे काही तुम्ही आता करताय ना, एक नवीन फेस, एक नवीन दिशा मिळेल. आणि हे रिझल्ट फार तुम्हाला क्विक मिळणार आहे, कारण 2 एसेस आहेत ना या स्प्रेडमध्ये, एस ऑफ वॉन्ड आणि एस ऑफ कप्स. सो हे रिझल्ट तुम्हाला आहे ना इमिजिएटली पाहायला मिळतील. असेच आता मे बी तुम्ही खूप त्यावरती कष्ट घेत आहे. एक 9 ऑफ वॉन्डचं कार्ड सांगतं की पुन्हा पुन्हा नव्याने तुम्ही तुमची एनर्जी घेऊन एक एक कालांतराने तुम्ही डिस्करेज होता किंवा एक एक्झॉस्टेड होता. ती ही एनर्जी आहे की आपण कष्ट करतो आहे, आपण खूप एफर्ट्स घेतो आहे, पण तितकेसे आपल्याला रिझल्ट दिसत नाही आहेत. आणि पुन्हा आपण एक नव्या जोमाने पुन्हा एकदा कामाला लागतो. त्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात करतो. एक होप्स ठेवतो मनामध्ये, एक आपली एनर्जी परत रिगेन करतो. सो ही एक आहे की तुम्ही हे सगळं करताय आणि त्याचं एक फ्रुटफुल रिझल्ट तुम्हाला लाईफ टाईम पुढे मिळणार आहे. एक बराच एक लाँग टर्म रिझल्ट्स आहे ते. नाईट ऑफ वॉन्ड बॉटम ऑफ द डेक हे तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे. सो नाईट ऑफ कप्स काय सांगतं आहे की नाईट आहे मुळात सैनिकच आहे. म्हणजे तुम्ही एक त्या दृष्टीने प्रयत्नशील आहात, एक मूवमेंटमध्ये आहात जे काही. आणि जिथे जे काही तुम्ही करताय ना तिथे तुमची एक इमोशनल एक बांधिलकी आहे, भावनिक बांधिलकी आहे. एस ऑफ कप्ससुद्धा सांगतो. तुम्ही मॅजिशियनचं कार्ड काय सांगतो, मॅजिशियन हा रिॲलिटी घडवतो. त्याच्याकडे सगळं काही असतं आणि त्याचा उपयोग करून तो आपलं कौशल्य वापरून आपली एक रिॲलिटी, एक नवीन काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करतो. सो ते फर्स्ट कार्ड हेच दाखवतं आहे की तुम्ही काहीतरी एक नव्याने प्रयत्न करण्यास, एक काहीतरी घडवण्याचा तुमच्या लाईफमध्ये प्रयत्न करताय. तुम्ही तुमचं कौशल्य वापरताय, सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज पद्धतीने करण्याचा प्रयत्न करताय, जे काही तुम्हाला रिझल्ट्स हवे त्या दृष्टीने. आणि इन कंजंक्शन टू क्वीन ऑफ वॉन्ड आहे. सो तुम्ही तुमचं कौशल्य वापरताय, एक कॉन्फिडन्स, एक तुमची विल पॉवर त्याच्यासोबत आहे. आणि जे काही करताय ते एक मे बी कदाचित तुम्ही एक सोशली करत असाल. इथे एक सोशल ॲस्पेक्ट आहे, ज्यावरती क्वीन ऑफ वॉन्डचं कार्ड आहे त्यावरती सोशल आहे. दुसरं इन कंजंक्शन टू एस ऑफ कप्स आहे. सो एक तुमची भावनिक बांधिलकी आहे त्या गोष्टीला. सिम्पली एक काम असं काहीतरी एक ओढून ताणून काहीतरी गोष्ट करणं हा प्रकार नाही आहे. तिथे कुठेतरी तुम्ही तुमचं मन, एक अटॅचमेंट आहे तुम्हाला त्याबद्दल जे काय करताय. सो मे बी कदाचित आता तुमच्या मनामध्ये त्याबद्दल थोडेसे डाऊट्स असू शकतात, एक काहीतरी. पण ते इमोशन्स इथे स्पिरिट सांगतायत की ते इमोशन्स तुम्ही जाऊ द्या, लेट गो करा. कारण काय, ते तितकेसे मनावर घेऊ नका. कारण ते एक एखाद्या फेजमध्ये आपण सहजपणे येणारे असतात. काही प्रत्येक ॲक्शनला एक रिॲक्शन असते. त्याप्रमाणे आपण एखाद्या वेळी जेव्हा एखाद्या गोष्टीला मध्ये झोकून देतो तेव्हा एक कुठेतरी आपल्याला एक अस्वस्थता मनामध्ये असतेच. आणि दुसरं म्हणजे मून इन ॲक्वेरियस आहे. ॲक्वेरियस 11व्या स्थानावरती. 11व्या स्थान हे सोशल पब्लिकचं आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींचं आहे. सो मी म्हटलं ना, इथे सोशल ॲस्पेक्ट दिसतो. सो सोशली तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करताय. आणि सध्या तिथे तुम्हाला एक थोडंसं कन्फ्युजन आहे, एक थोडंसं मनामध्ये अस्वस्थता आहे. पण इथे स्पिरिट्सचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला अस्वस्थता काही जाणवत असेल तर तुम्ही ती एक्सप्रेस करा. तिथे तुम्ही तुमचं रॅशनल माइंड वापरू नका, ती एक्सप्रेस करा आणि लेट गो करा. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही कोणाशी तरी बोलून एक मोकळे होऊ शकता. त्या गोष्टी तितक्याशा मनावर घेऊ नका. कारण येणारा हे फ्युचर जो आहे ना, हे ब्राईट आहे. सो इनफॅक्ट टुगेदरनेसचं कार्डसुद्धा हे असं दाखवतं आहे की एक कदाचित एक तुम्ही यानंतर काही एक कॉन्टॅक्ट्स तुम्हाला एक कॉन्टॅक्ट्समध्ये येण्याची किंवा एखादे कलेक्टिव्ह फोर्स मध्ये एक म्हणतात टुगेदरनेस म्हणजे काय की आता जर तुम्ही सोशली काही करत असाल तर मे बी कदाचित तुम्हाला येऊन मिळणारे, जुडणारे बरीच लोक असणार आहेत पुढे जाऊन. एक 11व्या स्थानामध्ये चंद्र आहे. सो ह्या ज्या आताची जी एन्झायटी आहे ना त्यातून तुम्हाला मुक्तता डेफिनेटली मिळणार आहे.
दुसरं म्हणजे सोशली तुम्ही जे काही करण्याचा प्रयत्न करताय त्यामध्ये एक बऱ्याच लोकांची एक युनिटी म्हणता येईल किंवा बरीच लोक तुम्हाला येऊन जुळतील तुमच्या ह्याच्यामध्ये. एक कलेक्टिव्हली तुम्ही काहीतरी कराल, कलेक्टिव्ह फोर्सने पुढे मागे काहीतरी कराल. दुसरं म्हणजे कदाचित काही वेळा ही एनर्जी असंही दाखवते, कदाचित तुमच्या घरी एखादं सोशल गॅदरिंग किंवा असं एखादं ओकेजन येऊ शकतो इन फ्युचर. इनफॅक्ट काही बाबतीत तुम्हाला एखादी मदतसुद्धा मिळून जाईल, कारण हे 11th हाऊस आहे. सो 11th हाऊस ही मित्रमैत्रिणींचं किंवा सोशल रिलेशनशिप्स त्याचं स्थान आहे आणि तिथे ही एनर्जी आहे ना. तर सो तुम्हाला एखादी इनकन्व्हेन्शनल मदत, अचानकपणे एखादी कोणाची तरी मदत मिळाली आणि काम होऊन गेलं, अशा प्रकारची सुद्धा इथे एनर्जी आहे. दुसरं सोशली तुम्ही एक मॅजिशियनचं कार्ड आहे इथे. सो मॅजिशियनचं कार्ड हे 3rd हाऊस आहे कालपुरुष कुंडलीमध्ये. सो ते कम्युनिकेशनचा हाऊस आहे. सो मे बी तुम्ही काहीतरी सोशली कम्युनिकेट करण्याचा जर प्रयत्न करत असाल ना, तर पुढे जाऊन तुम्हाला एक खूप ब्राईट प्रॉस्पेक्ट्स आहेत. एक बरेच कॉन्टॅक्ट्स तुम्हाला मिळून जातील किंवा तुमचं जे काही कार्य असेल त्याच्यामध्ये बरीच लोक तुम्हाला त्यांच्याशी तुम्ही बऱ्यापैकी कम्युनिकेट कराल असं दिसतं आहे. मेचं कार्ड आहे, तर कदाचित ह्या पुढच्या 5 महिन्यात किंवा मग पुढचे एखाद्या महिन्याची 5 तारीख किंवा मग पुढचे 5 आठवडे तुम्हाला हे रिझल्ट्स दिसून येतील असं काहीतरी. आणि गुड लक आहे मुळात, त्यामुळे काय प्रश्नच नाही आहे. आणि मे बी कदाचित ह्या स्ट्रगल पिरियडमधून तुम्ही बाहेर पडाल, एक रिलीफ तुम्हाला मिळेल या सगळ्यामुळे. एक तिथे ती स्टॅबिलिटी मिळाल्यामुळे 4 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड हे स्टॅबिलिटी दाखवतं की आता भले स्ट्रगल दिसते पण पुढे जाऊन तुम्हाला स्टॅबिलिटी मिळेल. त्याच्यामुळे काय एक रिलीफ, एक वेकेशनचं पण कार्ड आहे ना इथे, वेकेशन किंवा टाईम टू गो आउट अँड हॅव अ फन. सो हे कार्ड दाखवतात की हा आताचा स्ट्रगल पिरियड हा पुढे जाऊन थांबणार आहे. तुम्हाला थोडीशी एक मोकळा श्वास घ्यायला मिळणार आहे लाईफमध्ये. परत एक नव्याने तुम्ही सुरुवात कराल, एक वेगळा प्रवास, तुमचा जीवन प्रवास नवीन चालू आहे. आणि हे फारसं लांब नाही आहे, कारण 2 एसेस आहेत ना. हे 2 एसेस असले की एक रिझल्ट्स एक क्विक मिळणारे असतात, फार कमी अंतराने, फार जास्त वेळ तुम्हाला वाट बघावी लागणार नाही असं दिसतं आहे. सो आता जी काही सिच्युएशन असेल तुमच्या मनामध्ये, त्यामध्ये एक ब्राईट प्रॉस्पेक्ट्स आहेत. त्यामुळे आता जरी काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही एक मेडिटेशनचा कारण सहस्रार चक्र आहे. सो एक मेडिटेशन किंवा एक थोडंसं स्पिरिच्युअलिटीचा आधार घेऊ शकता एक स्वतःला बॅलन्स करण्यासाठी. स्पिअरचं कार्डसुद्धा दाखवतं की कदाचित तुम्ही द हेडेक ओव्हर वॉट यू नो लॉंगर हॅव, किंवा म्हणजे एखादी गोष्ट की त्याच्यावरती गरजच नाही आहे काही टेन्शन घेण्याची किंवा काय, अशा बाबतीत तुम्ही उगाचच चिंता काळजी करताय असं काहीच दाखवणार आहे. सो ओव्हरऑल पाईल नंबर 1 हा स्प्रेड खूप छान आहे. प्रॉस्पेक्ट्स याला चांगले आहेत. सो तुम्ही कॉन्फिडेंटली मूव्ह करा. मॅजिशियन आणि क्वीन ऑफ वॉन्ड्सचं कार्ड तर डेफिनेटली दाखवतं आहे की तुमच्यामध्ये सगळ्या पॉवर्स आहेत. जेव्हा ही कार्ड्स येतात तेव्हा त्या क्वालिटीज तुमच्यामध्ये असतात, म्हणून ती कार्ड्स इथे रिडिंगमध्ये येतात. सो तुम्ही क्रिएटिव्ह आहात, तुम्ही एक ऑर्गनाईज पद्धतीने सगळ्या गोष्टी करणारे आहात, खूप मेहनती आहात तुम्ही, आणि सोशल प्रॉस्पेक्ट्स तुम्हाला चांगले आहेत. दुसरं म्हणजे एक सगळ्या गोष्टी एक रिसोर्सफुल आहात तुम्ही. सगळ्या गोष्टी जे काही तुम्हाला आता घडवायचं आहे, जे काही तुम्हाला आहे त्या गोष्टींनी तुम्ही परिपूर्ण आहात. एक कुठल्याही बाबतीची स्केअरसिटी नाही आहे. सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत की ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमचं जे काय अल्टिमेट जे उद्दिष्ट आहे ते गाठवू शकता. सो हे दिसतं आहे इथे. सो बेस्ट लक तुम्हाला. आणि तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.
पाईल नंबर 2 तुमचं परफेक्शन हे कार्ड आहे. ॲमेझॉनाईट तुमचा क्रिस्टल आहे. तुमचे ओरॅकल कार्ड्स आपण ड्रॉ करूया. तुमच्या सिच्युएशनचं फेथ काय आहे, काय भविष्य आहे ते आपण पाहायचं आहे. टी लिव्स पाहूया. सनचं कार्ड आलं. बॉटम ऑफ द डेक एस ऑफ कप्स. सो आधी ही कार्ड्स पाहूया आपण. मून इन जेमिनाय, ॲडॅप्टिबिलिटी हे कार्ड आहे. डिस्कवरी हे कार्ड आहे. सहस्त्रा चक्र विथ क्रिएशन. टी लिव्स पाहूया. हिल्स, ऑब्स्टॅकल्स टू ओव्हरकम. हॅमॉक, टेकिंग वेकेशन फिजिकली और मेंटली. गोल्डफिश, इंक्रीज इन मटेरियल वेल्थ और स्पिरिचुअल ग्रोथ. Target, a goal-oriented person. Broken wishbone, wish will not be granted. Seek out information that will help you. वाईनचं कार्ड आहे. ऑक्टोबर हा महिना आहे आणि लव. बॉटम ऑफ द डेक फर्स्ट कार्ड सनचं आहे, खूप छानच आहे. सेकंड आहे 3 ऑफ स्वॉर्ड्स. लाइट ऑफ पेंटॅकल्स.
Ace of Pentacles, Six of Pentacles, Four of Cups, Six of Wands, Queen of Cups, Temperance. एक थोडं ऑर्गनाईज करते जरा व्यवस्थित. आता प्रॉपर झाले दिसतात बहुतेक सगळ्यांना कार्ड्स. इथे मेन म्हणजे हे लवचं कार्ड आहे, लव. सो काहींच्या बाबतीत प्रेमसंबंधांविषयी किंवा एक रिलेशनशिपबद्दल असू शकतो. कप्सची कार्ड्स पण आहेत इथे बरीच जास्त. एस ऑफ कप्स आहे, पुन्हा फोर ऑफ कप्स आहे, क्वीन ऑफ कप्स आहे. सो हा स्प्रेड एकतर रिलेशनशिप संबंधी असू शकतो किंवा मग एखाद्या कलेविषयी असू शकतो. कारण कला ही मुळात काही स्किल्स असेल, कला असेल, ते आपल्या एक सेन्सेसशी एक कनेक्ट असते. सो मुळात फर्स्ट कार्ड जे आहे परफेक्शनचं ते आपण वाचूया आधी. सो परफेक्शनचं काय सांगतं कार्ड? ॲन आउटगोईंग सिच्युएशन रिचेस इट्स कन्क्ल्युजन. जी काय तुमची सिच्युएशन आहे त्याला आता लगेचच त्याचे रिझल्ट तुम्हाला पाहता येतील. आणि इनफॅक्ट इथे दोन एसेस आहेत, एस ऑफ कप्स आणि एस ऑफ पेंटॅकल्स. सो तुम्हाला रिझल्ट हे क्विक पाहायला मिळणार आहे. जेव्हा दोन एसेस असतात ना स्प्रेडमध्ये, तेव्हा त्याचे रिझल्ट्स जे असतात ना ते इमिजिएट इफेक्ट असतो. ब्रिंगिंग अ न्यू फेज, ऑपॉर्च्युनिटी, अन इम्पॉर्टंट बॉन्ड ऑर रिलेशनशिप, युनिटी, टुगेदरनेस अँड इक्वॅलिटी. सो एखादी संधी किंवा मग एखादं रिलेशनशिप, मग संधी असेल तर तो एक मे बी तुमच्या एक कलेच्या बाबतीत, एक क्रिएटिव्ह फील्डमध्ये जर कोणी काही काम करत असेल तर त्यांच्याशी रिलेटेड मला इथे हा स्प्रेड दिसतो आहे. दुसरं म्हणजे रिलेशनशिप संबंधी. सो मून इन जेमिनाईन आहे ना, मून इन जेमिनाईन ही मुळातच एक बुधाच्या राशीमध्ये चंद्र. सो एक इमॅजिनेटिव्ह पॉवर दाखवतो तुमच्यामध्ये एखादी इमॅजिनेटिव्ह पॉवर आहे. काहीतरी एखादी गोष्ट घडवण्याच्या अगोदर ती इमॅजिन करणं, ती मुळात आपल्या एक व्हिज्युलाइज करणं किंवा एक आपल्या डोळ्यासमोर, बंद डोळ्यासमोरती आपण ते घटित होताना पाहणं, हे जी काही कॅपॅसिटीज आहेत ना, हे मून इन जेमिनाईन दाखवतं. दुसरं जेमिनी रास ही कालपुरुष कुंडलीमध्ये थर्ड हाऊसमध्ये आहे. सो थर्ड हाऊस हे कम्युनिकेशनचं आहे, संवाद साधण्याचं आहे एकमेकांशी. संवाद आपण बऱ्याच प्रकारे साधू शकतो. इनफॅक्ट टेलिपॅथी हा सुद्धा एक प्रकारचा संवादच आहे. सो जिथे सेन्सेस वापरले जातील असं काहीचं. एक मिनिट, सॉरी. सो म्हणून जेमिनाई कसं, जिथे आपले सेन्सेस वापरले जातील असं हवं. तर प्रेम म्हटलं तरीसुद्धा ते आपण मनापासून इमोशनली करतो, आपली मनाची इन्व्हॉल्वमेंट असते. कुठलीही कला म्हणा तर त्यामध्ये सुद्धा एक मन गुंतलेलं असतं. आपल्या सेन्सेसना ते एक हे देत असतं, तृप्त होतात. आपले सेन्सेस तृप्त होतात जेव्हा एखादी कला, गायन, वादन किंवा काहीही. आणि थर्ड हाऊस हे सगळ्या कलांचं पण आहे. सो किंवा एक बौद्धिकदृष्ट्या आपण जे काही मिळवण्याचा प्रयत्न करतो त्याचं सुद्धा आहे. सो तिथे एक मून चंद्राची एनर्जी असं दाखवतं की काहीतरी एक तुमच्यामध्ये एखादी एक कला आहे, एक कलात्मकता आहे. दुसरं म्हणजे एक इमॅजिनेटिव्ह पॉवर तुमची चांगली आहे, इंट्युटिव्ह पॉवर चांगली आहे तुमची. सो तुम्ही इन कंजंक्शन टू डिस्कवरी कार्ड हे दाखवतं
की काहीतरी एखादी हिडन गोष्ट जी अननोन आहे तुम्हाला, मे बी कदाचित एखादा ब्रेक थ्रू, की ह्या गोष्टीमुळे एक इन फ्युचर तुम्हाला काहीतरी असं कलात्मक, क्रिएशनचं काळ हे क्रिएटिव्हिटी दाखवतं. क्रिएटिव्हली काहीतरी तुम्ही नवीन घडवाल किंवा एखादी नवीन गोष्टीची उत्पत्ती तुम्ही घडवाल किंवा एखादी क्रिएटिव्ह आयडिया तुम्हाला मिळेल जी आतापर्यंत तुम्हाला माहीत नाही आहे, मे बी कदाचित असं. सो हे असं काहीतरी इथे दाखवत आहे आणि जी तुमची एक नवीन सुरुवात असेल, त्याने एक नवीन सुरुवात होईल त्यामध्ये. मग तुम्ही जर आता काही प्रयत्न करत असाल त्या दृष्टीने कदाचित काहीतरी क्रिएट करण्याचा प्रयत्न, काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करता, पण आता तितकंसं तुम्हाला एक त्याचे बेनिफिट्स मिळत नाही आहेत किंवा तितकंसं एक अचीव करता येत नाही आहे. मे बी कदाचित त्याबद्दल एखादं दुःख असू शकतं. पण ही एक जी नवीन सुरुवात होईल ना, त्याने एक मॅनिफेस्टेशन, म्हणजे जे तुम्हाला करायचं आहे त्या दृष्टीने तुमची एक पावलं तुम्ही उचलायला सुरुवात कराल. एक मोमेंट चालू होईल. नाईट ऑफ पेंटाकल सांगते की ते जे काय तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे ना, ती अशी एक ऑपॉर्च्युनिटी, संधी तुम्हाला मिळेल की त्यावरती काम करून एक पुढे माग जाऊन तुम्हाला एक बऱ्यापैकी सक्सेस आहे. 6 ऑफ पेंटाकल्स हे काय सांगतं, जे तुमच्या हक्काचं आहे ते तुम्हाला मिळणार आहे, जे तुम्ही डिझर्व करता ते तुम्हाला मिळणार आहे. आणि ती एक संधी असणार आहे जी खूप पोटंट संधी असणार आहे, ज्यावरती तुम्ही काम करणार आहात. आणि एक प्लॅनिंगने किंवा त्याचं एक महत्त्व ओळखून, त्याची एक किंमत जाणून त्यावरती एक प्लॅनिंगने काम कराल तुम्ही. कारण नाईट ऑफ पेंटाकल इन कंजंक्शन टू एस ऑफ पेंटाकल्स आहे. सो त्या गोष्टीवरती ती गोष्ट मॅनिफेस्ट करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे याच्या थ्रू, की एखादी इमॅजिनेटिव्ह एखादी आयडिया तुम्हाला मिळेल किंवा काहीतरी असं स्फुरण येईल की त्या दृष्टीने तुम्ही मग पावलं उचलायला सुरुवात कराल. एक त्यावरती एफर्ट्स घ्याल मनापासून आणि ते जे काही तुम्ही डिझर्व करताय ते तुम्हाला इन फ्युचर मिळणार आहे. इनफॅक्ट विक्ट्रीचं कार्ड, 6 ऑफ वॉन्ड हे कार्ड हे विक्ट्रीचं आहे, द पब्लिक रेकग्निशन. त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन पब्लिक रेकग्निशन, जिथेही तुमची सुरुवात झाली आहे ती त्यानंतर हा विजयोत्सव तुम्ही साजरा करणार आहात. 6 ऑफ वॉन्ड हे विजयोत्सवाचं कार्ड आहे. एखादी गोष्ट अचीव केल्यानंतर जनमानसामध्ये त्याचं तुम्हाला एखादं सर्टिफिकेट मिळणं किंवा त्याचं त्या अचिव्हमेंट संबंधी ते लोकांना कळणं, लोकांची वाहवा होणं, हे कार्ड दाखवणं, विक्ट्रीचं कार्ड दाखवत आहे. सो ही अशी काही गोष्ट आहे. मे बी क्रिएटिव्ह फील्डमध्ये असाल तर तुम्हाला एक पब्लिसिटीचं कार्ड आहे, तो पब्लिसिटी मिळून जाईल असं. क्वीन ऑफ कप्स, टेम्परन्स आणि एस ऑफ कप्स ही तिन्ही कार्ड्स जे आहे कॉम्बिनेशन आहे ना, हे खूप मस्त कॉम्बिनेशन आहे. म्हणजे काय माहिती, ही मुळातच ऑथॉरिटी आहे क्वीन ऑफ कप्स. सो त्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये एक तुम्हाला पॉवर मिळेल असं म्हणायचं आहे की तुमच्या कॅपॅसिटीज अशा काही वाढतील त्यानंतर, या फेजनंतर तुम्ही एक ऑथॉरिटी फिगर व्हाल कदाचित त्या गोष्टीबाबत. जे काय तुम्ही आता अचीव करताय, जे काय तुमचं फील्ड असेल त्याच्यामध्ये तुम्ही एक ऑथॉरिटी फिगर व्हाल की तुम्ही गायडन्स देत आहे दुसऱ्यांना. तर क्वीन ऑफ कप्स इकडे ही थेरपिस्ट आहे. सो थेरपिस्ट काय करते, मुळातच ती क्वालिफाईड त्या दृष्टीने आहे की ती दुसऱ्यांना हिलिंग करते. सो हे हिलिंगचं पण फील्ड असू शकतं, कारण इमोशन्स जिथे अटॅच आहेत, तुमचे सेन्सेस जिथे अटॅच आहेत. सो हे एक हिलिंगचं किंवा स्पिरिच्युअलिटी च्या दृष्टीने सुद्धा आपण या स्पिरिटचा विचार करू शकतो की त्यानंतर एक तुमच्या कॅपॅसिटीज एवढ्या वाढतील की एक 6 ऑफ वॉन्डचं कार्ड सांगतं. एक तुम्हाला पब्लिक रेकग्निशन मिळेल, तुम्हाला त्याचे सक्सेस मिळेल आणि त्यानंतर एक मे बी ऑथॉरिटी तुम्हाला मिळेल. तुम्ही काहीतरी पब्लिकली कराल किंवा एक सेवा कराल कदाचित. क्वीन ऑफ कप्स कार्ड सांगतं.
तुमच्यामध्ये त्या एक सेल्फ कंट्रोलिंग पॉवर्स येतील, एक नवीन सुरुवात होणे. एस ऑफ कप काय सांगतं की त्या इमोशनल फील्डमध्ये तुमची एक नवीन सुरुवात होते. एक परमेश्वरीने दिलेली ही संधी आहे. सो हे जे क्रिएटिव्ह फील्ड असेल तर ती एक तुमच्या आयुष्याची एक नवीन फेज, नवीन सुरुवात होईल. ही तिन्ही कार्ड्स इन कंजंक्शन दाखवत आहेत. सो ही तिन्ही कार्ड्स खूप पॉवरफुल आहेत त्या दृष्टीने असं म्हणायचं. ऑक्टोबरचा महिना त्या दृष्टीने एखादा महत्त्वाचा असू शकतो, किंवा मग या पुढच्या 10 दिवसात किंवा 10 तारखेला एखाद्या वेळी तुम्हाला काही रिझल्ट्स पाहायला मिळाले तर. आणि हे एक इन्क्रीज इन मटेरियल वेल्थ अँड स्पिरिच्युअल ग्रोथ. सो जर हा स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीनेचा विचार केला तर स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने सुद्धाही तुम्हाला ग्रोथ पिरियड अनुभवता येईल. दुसरं, एंजल्सचं म्हणणं असंच आहे की तुम्हाला जर आता काही त्यामध्ये, कारण मून इन जेमिनाई हे थोडंसं अस्वस्थता पण दर्शवते की एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला थोडंसं हुरहुर आहे मनामध्ये, किंवा एक बुध आणि चंद्र असं कॉम्बिनेशन आहे ना. सो एक इंट्युटिव्ह पॉवरसुद्धा आहे, इमॅजिनेटिव्ह पॉवर पण आहे, पण त्यासोबत एक थोडीशी अस्वस्थता, कारण ते सगळं आपली बुद्धी आणि मन ह्याच्याशी कनेक्टेड आहे. सो मन मुळातच आपलं फ्लक्च्युएट होत असतं, चंद्राच्या कलेप्रमाणे मन बदलत असतं. सो एक प्रकारची एन्झायटीसुद्धा हे दाखवतं कार्ड. सो मे बी कदाचित आज तर तुम्हाला वाटत असेल की एन्झायटी वाटत असेल, कदाचित आपल्याला किती ऑब्स्टिकल्स यापुढे फेस करावे लागणार आहेत, किती प्रॉब्लेम्स, आपले विश, आपली इच्छा पूर्ण होईल न होईल, आपल्याला जे हवं आहे ते मिळेल न मिळेल, या बाबतीत तुमच्या मनामध्ये एन्झायटी जरी असली तरी इथे टेकिंग अ वेकेशन ऑर फिजिकली और मेंटलीचं कार्ड सांगतं आहे. या कार्डने स्पिरिट्स तुम्हाला सांगतं आहे की तुम्ही तुमच्या एक मनावरती कंट्रोल घ्या, एक थोडा रेस्ट करा, इंट्रोस्पेक्शनच करा. दुसरं म्हणजे मेडिटेट व्हा. सो कुठेतरी याच्यावरती एक होल्ड घ्या. तुम्हाला त्या दृष्टीने काही मदत लागली तर तुम्ही एंजल्स ना कॉन्टॅक्ट करू शकता, मीन्स एक आवाहन करू शकता, ते तुम्हाला मदत करतील. किंवा मग त्या दृष्टीने जे काही एक तुमच्या फील्डच्या दृष्टीने जर काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळवावीशी वाटली तर ती तुम्ही घ्या, तर या एन्झायटीवरती कंट्रोल घेण्यासाठी. पण ही जी आहे एक संधी, ती अगदी एक बरोबर नेम साधणारी आहे. म्हणजे जे तुम्हाला हवं आहे ते मिळवून देणारे, हे टार्गेटचं कार्ड काय सांगतं की तुम्हाला जे हवं आहे ना बरोबर ते मिळवून देणारी ही संधी आहे. सो ओव्हरऑल पाईल नंबर 2 की इथे हा मॅसेज असाच आहे परफेक्शनच्या कार्डवरून की आता भले तुम्हाला कदाचित रिझल्ट जाणवत नसतील, पण ही जी सिच्युएशन आहे ती त्याचं कन्क्ल्युजन तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे. दुसरं म्हणजे एक टुगेदरनेस, इक्वालिटीचं कार्ड आहे. सो जर हे रिलेशनशिपबाबत असेल तर लवकरच तुम्ही एकत्र याल, तर रिलेशनशिपमध्ये एकत्र याल, तुम्हाला सक्सेस मिळेल. तर टेम्परन्सचं कार्ड हे सुद्धा ते सांगतं आहे की त्या दृष्टीने मग हे एक क्रिएटिव्ह फील्ड असेल, किंवा लव असेल, किंवा स्पिरिच्युअलिटी असेल, त्यामध्ये तुम्हाला विक्ट्री तर डेफिनेटली मिळणार आहे. सो हा एक मेसेज मला दिसतो या रिडिंगमध्ये. सो पाईल नंबर 2, तुम्हाला रिडिंग कसं वाटलं ते सांगा. आणि तुमचा काय लाईफ ॲस्पेक्ट आहे, कुठे म्हणजे कशावरती तुम्ही विचार करताय, त्याच्याशी कसं हे रेझोनेट होतं आहे ते पहा रिडिंग. सो आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3, तुमच्या रिडिंगला आपण स्टार्ट करूया. ओरॅकल कार्ड्स पहिल्यांदा मी ड्रॉ करते.
टी लिव्स ड्रॉ करूया. कप कप. सॉरी. एक मिनिट. सॉरी. Bottom of the deck, 9 of cups, happiness से कार्ड. हार्ट चक्र विथ गॉसिप हे कार्ड आहे. त्यानंतर हिडन एजेंडा हे कार्ड आहे. ज्युपिटर इन एरीज विथ एंटरप्राइज हे कार्ड आहे. कॅरेट ऑपॉर्च्युनिटी और विंडफॉल. Tortoise, slowly but surely getting ahead. Tent, temporary situation. Clouds, temporary problems. Teardrops, great personal sorrow. February हा एक महिना आहे. कदाचित फेब्रुवारीपासून काही गोष्टींना सुरुवात झाली असेल आणि आता तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळणार असतील. क्वीन ऑफ पेंटॅकल्स फर्स्ट कार्ड आहे. 5 ऑफ पेंटॅकल्स. किंग ऑफ पेंटॅकल्स. किंग आणि क्वीन मस्तच. 5 ऑफ स्वॉर्ड्स. 3 of cups, strength, 7 of pentacles आणि bottom of the deck 9 of cups. आपण हिलिंगचं कार्ड वाचूया. हिलिंगचं कार्ड सांगतं की दिस इज टाईम फॉर हिलिंग. गेट टू द कोर्स अँड द सिम्टम्स विल हेल देमसेल्व्स. कन्सिडर युअर बॉडी, माइंड अँड स्पिरिट इन डिटरमाइनिंग वेअर द हिलिंग इज नीडेड. आता इथे ना इथे असं दिसतं आहे की इथे पेंटॅकल्सची कार्ड जास्त आहेत. दुसरं म्हणजे कप्स आहेत, पण इथे वॉन्ड नाही आहेत. सो हे वर्क रिलेटेड नसावं. मे बी तुमच्या फायनान्सेस रिलेटेड असू शकतं, किंवा मग पेंटॅकल्स हे मॅनिफेस्टेशन, तुम्हाला जे जे काही घडवायचं आहे, जे काय बनायचं, आपण फार फार ते ग्रीन कार्ड याच्यातून काढून पाहू शकतो की कशा संदर्भात असू शकते हे.
आपण हे ग्रीन कार्ड पाहूया. मॅरेज. मॅरेज म्हणजे युनियन, एखादी पार्टनरशिप असू शकते, बिझनेस पार्टनरशिप असू शकते किंवा काय. युनियनचं हे 3 ऑफ कप्स आहे युनियनचं कार्ड, प्रश्नच नाही. सो असं दिसतंय की जे काय आहे ना, इथे ज्युपिटर इन एरीज आहे. आता एरीज ही कालपुरुष कुंडलीमध्ये फर्स्ट हाऊसमधली रास आहे. एरीज मेष रास आणि त्यामध्ये ज्युपिटर. मेष रास फर्स्ट हाऊस हे केंद्रात आहे. सो केंद्रातले जे ग्रह असतात ना, ते आपल्या आयुष्यावरती ओव्हरऑल इफेक्ट करतात. फर्स्ट हाऊस आहे त्या 4th हाऊसवरती, म्हणजे तुमची सुखशांती, तुमचं मटेरियल लाईफ कसं चाललं आहे, तुमच्या मटेरियल सुखसुविधा, भौतिक सुखसुविधा. 7th हाऊस हा तुमचा लाईफ पार्टनर किंवा जे तुमच्यासोबत आहेत ते जोडीदार. 10th हाऊस हे तुमचं कार्यक्षेत्र आहे, तुमचं वर्क, कर्म. सो केंद्रात. आणि फर्स्ट हाऊस हे काय असं, फर्स्ट हाऊस हे आपण स्वतः असतो, आपली पर्सनॅलिटी, आपण कसे व्यक्त करतो एक सोसायटीमध्ये. सोसायटी आपल्याकडे कशा दृष्टीने बघते, जग आपल्याकडे कशा दृष्टीने बघतो, आपण आपली काही नैतिक मूल्य आहेत. सो ते फर्स्ट हाऊस दर्शवतं. आणि तिथे ज्युपिटर, एरीजमध्ये ज्युपिटर आहे. सो एरीज ही मुळात मंगळाची रास आहे. मंगळ हा सैनिक आहे. सो तिथे एक थोडंसं इम्पल्सिव्हनेस आहे, कुठल्याही गोष्टीला जाऊन भिडायचं, एखादी गोष्ट मिळवायची, एक मुवमेंटची रास आहे ती, काय एक मिळवण्याची. आणि तिथे ज्युपिटर सगळ्या गोष्टी ह्या मल्टिप्लाय करतो, सगळीकडे वृद्धी आणतो एक. सो इथे ही एनर्जी जी दाखवते ना, ज्युपिटर इन एरीज, ही एक दाखवते की एक तुमच्यामध्ये सगळ्या कॅपॅसिटीज आहेत. हे सगळं जे आहे ना, ते तुम्ही करू शकता. हे तुमच्या हातात पॉवर्स आहेत की तुम्ही जे हवं ते एंटरप्राईजचं कार्ड आहे, हवं ते तुम्ही घडवू शकता. त्या कॅपॅसिटीज आहेत तुमच्याकडे. म्हणजे तुमचा जो एक दृष्टिकोन आहे एखाद्या गोष्टी भिडण्याचा, काही न घाबरता एखादी गोष्ट अचीव करण्याचा, एखाद्या सैनिकाप्रमाणे. सो त्याच्यामध्ये त्या ज्या तुमच्या पॉवर्स आहेत एरीजच्या, त्या मल्टिप्लाय करतो ज्युपिटर. सो इथे ही खूप इम्पल्सिव्ह पॉवर आहे. म्हणजे तुम्हाला जे काय मॅनिफेस्ट करायचं आहे ना, ते तुम्ही मॅनिफेस्ट करणार का कुठल्याही पद्धती. म्हणजे बॉटम ऑफ द डेक हा हॅपीनेसचं कार्ड आहे, 9 ऑफ कप्स. सो ही इमोशनल फुलफिलमेंट आहे. दुसरं म्हणजे ॲबंडन्सचं कार्ड आहे, 3 ऑफ कप्स. सो ही विक्ट्री आहे, हे तुम्ही अचीव करताय आणि सगळं मिळवताय. आणि मुळात अचीवमेंट दाखवणाऱ्या 2 ऑथॉरिटी आहेत तुमच्या स्पेडमध्ये, एक क्वीन ऑफ पेंटॅकल्स आणि किंग ऑफ पेंटॅकल्स. पेंटॅकल्स काय आहे, पेंटॅकल्स आपलं मटेरियल लाईफ आहेत, आपलं फायनान्सेस, आपल्याला जे काय आपलं फिजिक, आपल्याला जे काही मॅनिफेस्ट करायचं आहे, जी रिॲलिटी आपल्याला घडवायची आहे, ते सगळं पेंटॅकल्स दर्शवतात. आणि त्यातल्या ऑथॉरिटीज तुमच्या स्प्रेडमध्ये आहेत. सो हे ऑथॉरिटीज आहेत म्हणजे तुम्ही ते मिळवणार, तुम्ही ते अचीव करणार आहात कुठल्याही एक प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊ. म्हणजे आता इथे क्वीन ऑफ पेंटॅकल्स काय, क्वीन ऑफ पेंटॅकल्स ही खूप कॉन्फिडंट आहे, रिअलिस्टिक आहे. ती जे इमॅजिन करते, जे ती मनात आणते, ते वास्तवात ती घडवते आणि त्याचा उपभोग घेते. किंग ऑफ पेंटॅकल्ससुद्धा सगळ्या या मटेरियल लाईफचा उपभोग घेणार आहे. सो या जे तुम्ही घडवण्याचा प्रयत्न करतात, जे काही तुम्ही स्टार्ट करताय, ज्याच्यावर तुम्ही काम करताय, ते तुम्हाला त्याचा उपभोग तुम्ही घेणार आहात, हे यावरून दिसतं. 5 ऑफ पेंटॅकल्स आणि 5 ऑफ स्वोर्ड्स ही 5ची एनर्जी आहे ना, ही कॉन्फ्लिक्टची एनर्जी आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये डिबेट, कॉम्पिटिशन तुम्ही करताय, त्या गोष्टी फेस करताय. तुम्ही आता काहीतरी अचीव करण्याचा प्रयत्न, तुम्हाला एक मे बी बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागतात, बरीच कॉम्पिटिशन फेस करावी लागत असेल, एक स्ट्रगल पिरियड तुमचा चालू आहे. त्यातून तुम्ही ती रिॲलिटी घडवणार आहात. आणि बरोबर इन कंजंक्शन आहेत ती दोन्ही कार्ड्स. दुसरं म्हणजे एक तुमचे एक वैचारिक जे काही असेल विसंवाद, त्यावरती तुम्ही कंट्रोल मिळवाल. दुसरं म्हणजे एक पेंटॅकल्स रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, एखाद्याला फिजिक घडवायचं असेल एक, तर ते तुम्ही घडवू शकता. एक प्रॉपर ह्याच्यामध्ये येऊ शकता, एक
फॉर्ममध्ये. दुसरं भौतिक सुखसुविधा, तुम्हाला तुमचे मटेरियल लाईफ चांगलं करायचं आहे, एक पोझिशन्स वाढवायचे असतील तर ते तुम्ही करू शकता. सो ओव्हरऑल ह्या स्प्रेडमध्ये असं दिसतं आहे की तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मॅनिफेस्ट करणार आहात. कुठल्याही परिस्थितीवरती कंट्रोल मिळवून. स्ट्रेंथचं कार्ड काय सांगतं, कुठलीही प्रतिकूल परिस्थितीला तुम्ही डिप्लोमॅटिकली हाताळणार आहात आणि त्यातून तुम्ही बाहेर पडणार. सो सेवन ऑफ पेंटॅकल्स हे पेशन्स दाखवतं. 7 ऑफ पेंटॅकल्स सांगतं की तुम्ही जे काही करणार, जो म्हणतात ना, ते जे पेराल ते उगवेल. फक्त एक थोडा पेशन्स ठेवायचं आहे आणि एक सातत्यपूर्ण कष्ट करत राहायचे. हे एवढंच आहे की त्यानंतर तुम्हाला जे हवं आहे ते विक्ट्री तुम्ही सेलिब्रेट करणार. जे तुम्हाला अचीव करायचं आहे ते तुम्हाला मिळणार आहे. एक फक्त एक पेशन्स राहू दे. तो एक पर्टिक्युलर वेळ त्याच्यासाठी जो देणं गरजेचा आहे तो तुम्ही द्या. तुम्हाला पूर्ण इमोशनल फुलफिलमेंट, मटेरियल फुलफिलमेंट ॲज वेल ॲज इमोशनल, म्हणजे फायनान्सेस सोबतच सगळं मटेरियल लाईफसोबतच एक इमोशनल फुलफिलमेंटसुद्धा तुम्हाला मिळून जाईल. आताचे काही प्रॉब्लेम्स मे बी तुम्ही काही फेस करत असाल तर ते एक टेम्पररी प्रॉब्लेम आहे, टेम्पररी फेज आहे, ती एक निघून जाईल आणि एक स्लोली स्टेडीली तुम्ही त्या गोष्टीमध्ये ज्याच्यावरती तुम्ही काम करताय ज्यामध्ये तुम्ही ग्रो करत राहणार आहात. सो फर्स्ट हाऊस ज्युपिटर एक असंही दाखवतं की एरीजमधले ज्युपिटर आहे. सो जी काही गोष्ट आहे ना ती जी काही तुम्हाला मिळवायचं आहे त्याला एक सैनिकासारखा अप्रोच असायला पाहिजे, एक ताकदीचा अप्रोच. म्हणजे इथे ज्युपिटरने त्या क्वालिटीज आणखीन, एरीजच्या क्वालिटीज आणखीन मल्टिप्लाय केलेल्या आहेत. सो त्या दृष्टीने तुम्हाला भिडायचं आहे त्या सिच्युएशनला जाऊन. असं आहे याच्यामध्ये एक प्रॉपर हिडन अजेंडा. म्हणजे काय की हिडन अजेंडा हे कार्ड दाखवतं की तुम्ही एक प्रॉपर अजेंडा प्रिपेअर करायचं आहे. त्यासाठी इन कंजंक्शन टू एंटरप्राईजचं कार्ड आहे. जे काय तुम्हाला एंटरप्राईज, जे काय तुम्हाला नव्याने सुरू करायचं असेल, एखादा बिझनेस असेल, नवीन स्टार्टअप असेल, जे काय तुम्हाला करायचं असेल, जे मॅनिफेस्ट करायचं आहे त्यासाठी एक तुम्हाला अजेंडा प्रिपेअर करणं, प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि एक तुम्ही पूर्ण ताकदीने त्याला भेटायचं. गॉसिपिंगचं कार्ड हे पब्लिसिटीचं कार्ड आहे. पुढे जाऊन ही तुम्हाला पब्लिक, कारण गॉसिपचं कार्ड ह्यामागची एक स्टोरी अशी आहे की ही जी व्यक्ती आहे या बद्दल तिच्या आजूबाजूची लोक खूप गॉसिपिंग करत असतात. कारण ती व्यक्ती सर्वसाधारणपणे सोशल होणारी नसते आणि त्याबाबत आजूबाजूची लोक फार गॉसिप करत असतात. आणि नंतर काय होतं, आफ्टर डेथ जेव्हा ती सगळे तिच्या घरी जातात तेव्हा त्यांना असं दिसून येतं की तिने खूप बऱ्याच पेंटिंग्स केलेल्या आहेत. पेंटिंग्समध्ये तिने आपलं आजूबाजूचं वातावरण, आपलं सराउंडिंग्स पेंट केलेलं आहे आणि त्यामध्ये ते सगळं खूप चांगलं दाखवलेलं आहे तिने. सगळ्यांच्या बाबतीत एक खूप चांगल्या भावना, चांगल्या इमोशन्स त्या पोर्ट्रेट पेंटिंगमधून त्यांना आढळून येतात. आणि मरणोत्तर का होईना एक तिची एक चांगली इमेज बनते, एक पब्लिसिटी बनते. सो हे पब्लिसिटीचं कार्ड आहे. मे बी तुम्हाला आता का वाटत असेल की काही त्यातून तुम्हाला रिझल्ट्स मिळत नाही आहेत. आता प्रेझेंट कंडिशन त्या दृष्टीने तुम्हाला वाटत नसेल, पण त्यानंतर तुम्हाला एक पब्लिसिटी मिळेल. कारण मुळात गुरु हा एक, आणि इनफॅक्ट तुम्ही कदाचित एक लोकांना उपयोगी एक अशी काहीतरी पुढे जाऊन काहीतरी कार्य कराल, हे पण एक दाखवतं. कारण मी म्हटलं ना, केंद्रातल्या ग्रहांचा इफेक्ट सगळीकडे होतो. सो गुरु हा काय आपला ज्ञानाचा आहे, एक विजडमचा ग्रह आहे. सो जे तुम्ही अचीव कराल ना, मे बी तुम्ही शेअर कराल पब्लिकली, सोशली, एक सोसायटीमध्ये तुमच्या, की ज्ञानार्जन असेल तर ते ज्ञान तुम्ही द्याल. जे काही तुम्ही मिळवाल ना त्याचा कुठेतरी एक बेनिफिट्स हा एक तुमचं जे विश्व आहे, तुमच्याशी जी लोक कनेक्टेड आहेत त्यांना होणार आहे, असं इथे दिसतंय. सो स्लोली आणि स्टेडीली तुम्ही याच्यामध्ये ग्रो करणार आहात. फेब्रुवारीचं कार्ड आहे, तो मे बी कदाचित दोन आठवड्यात तुम्हाला किंवा एखाद्या पुढच्या 2 महिन्यात तुम्हाला त्याचे इफेक्ट्स दिसायला लागतील असंही म्हणता येईल.
पण ही जी काही कंडिशन असेल जी आता तुम्हाला असं वाटत असेल मे बी त्याच्यामध्ये काही एक तुम्हाला थोडंसं इमोशनल त्यामध्ये कदाचित तुम्ही खूप इमोशनल असाल त्या दृष्टीने, तर त्यामध्ये एक पुढे जाऊन तुम्हाला हिलिंग मिळणार आहे की सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये येणार आहे तुमच्या. सो हे कॉम्बिनेशन खूप छान आहे, पॉवरफुल कॉम्बिनेशन आहे एंटरप्राइजचं. सो पाईल नंबर 3, तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते नक्की कळवा आणि आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.